हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय आता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. तर सुरू करण्याआधी पद्म पुराणाअंतर्गत उत्तरखंडामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं महात्म्य आहे, ते आपण वाचत असतो नेहमीच. तर आज आपण 12व्या अध्यायाचं महात्म्य आहे ते वाचणार आहोत. तर ह्यातले मूळ संवाद आहेत ते भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांमधले आहेत. म्हणजेच लक्ष्मी देवीनी एकदा भगवान विष्णूंना भगवद्गीतेचं महात्म्य विचारलं होतं आणि श्री विष्णूंनी या सगळ्या 18 अध्यायांचं महात्म्य लक्ष्मी देवींना कथन केलं. आणि पुढे पार्वती देवीनी एकदा महादेवांना तोच प्रश्न विचारला की मला भगवद्गीतेच्या अध्यायांचं महात्म्य ऐकायचं आहे. आणि त्यावेळी हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांमधला संवाद होता, तोच शिवजींनी पार्वती देवींना ऐकवला. श्री महादेव म्हणाले, प्रिय पार्वती, गीतेच्या 12व्या अध्यायाचे अद्भुत महात्म्य आता मी तुला सांगतो, ऐक. दक्षिणेकडे कोल्हापूर नावाचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे, जेथे भगवती महालक्ष्मी निवास करते. तिथे सर्व देवता तिची नित्य उपासना करतात. ते पुराण प्रसिद्ध तीर्थ भोग तथा मोक्ष देणारे आहे. तेथे कोट्यावधी तीर्थे आणि शिवलिंग आहेत. तेथेच रुद्रगया देखील आहे. ते विशाल नगर सर्वत्र विख्यात आहे. एक दिवस कोण्या एका नगराचा एक राजकुमार तेथे आला. त्याचा वर्ण गोरा होता, सुंदर नेत्र होते, शंखाप्रमाणे वलयांकित त्याची मान होती, रुंद छाती, मोठे खांदे, एकंदर भारदस्त व्यक्तिमत्व होतं. नगरामध्ये प्रवेश करून भव्य विशाल महाल पाहत पाहत मोठ्या उत्कंठेने त्याने मणिकंठ तीर्थामध्ये स्नान करून पितरांना तर्पण केले. त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करून महालक्ष्मीचे स्तवन करण्यास सुरुवात केली. तो राजकुमार म्हणाला, जिचे हृदय कृपेने भरले आहे, जी सर्वांचे कल्याण करणारी आहे, तथा आपल्या एका कटाक्षानेच या जगताचे सृजन, पालन तथा संहार करते, अशा जगन्माता महालक्ष्मीचा जय जयकार असो. सर्व शरणागत जीवांच्या इच्छा ती पूर्ण करते. भगवान अच्युतांची अद्भुत शक्ती असणाऱ्या व भक्तांचे नित्य संरक्षण करणाऱ्या देवी, तुझा विजय असो. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती तथा क्रियाशक्ती ही तुझीच रूपे आहेत. तूच परा, पश्यंती तथा वैखरी नावाची वाणी आहेस. विश्वाच्या रक्षणासाठी तूच अनेक रूपे धारण करीत असतेस. हे अंबिके, तूच ब्राह्मी, वैष्णवी तथा माहेश्वरी शक्ती आहेस. वाराही, महालक्ष्मी, नरसिंही, कुमारी, चंडिका, जगन्माता, सावित्री, चंद्रकला तथा रोहिणी तूच आहेस. हे परमेश्वरी, तुझ्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी तू कल्पलताच आहेस. कृपया माझ्यावर प्रसन्न हो. राजकुमाराने केलेली प्रार्थना ऐकून भगवती लक्ष्मी त्याच्या समोर साक्षात प्रकट झाली आणि म्हणाली, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू एखादा वर माग. राजकुमार म्हणाला, माते, माझे पिता महाराजा बृहदरथ दैवयोगाने
रोगग्रस्त होऊन स्वर्गगामी झाले. त्या दरम्यान पूर्ण पृथ्वी भ्रमण करून आलेला माझा यज्ञ अश्व रात्री कोणी बंधन कापून इतरत्र पोहोचवला आहे. तर माझे पिताजी आहेत, त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे मी हा यज्ञ करत होतो. तर या यज्ञासाठी जो मी पूर्ण पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी घोडा सोडला होता तो परत आला. तर त्या यज्ञामध्ये पूर्ण पृथ्वी भ्रमण करून आलेला माझा जो यज्ञाचा अश्व होता, घोडा होता, तो इथे आम्ही बांधून ठेवला होता. मात्र कुणीतरी रात्री येऊन त्याला पळवून नेलं. मी त्या घोड्याच्या शोधार्थ काही लोकांना पाठविले, परंतु ते सर्व लोक रिकाम्या हाताने परत आले आणि त्यामुळे ऋत्विजांची, मला मार्गदर्शन करणाऱ्या ब्राह्मणांची, पुरोहितांची आज्ञा घेऊन आपला आश्रय मी घेतला आहे. माझ्या वडिलांचे ऋण फेडण्यासाठी मला यज्ञ पूर्ण करावा लागणार आहे आणि तो यज्ञ पूर्ण करण्यासाठी, त्या यज्ञासाठी आवश्यक असलेला घोडा मला प्राप्त होणे जरुरी आहे. हे जगत जननी, कृपया माझ्या यज्ञपूर्तीसाठी मला योग्य उपाय सांगावा. महालक्ष्मी म्हणाली, राजकुमार, या मंदिराच्या महाद्वाराजवळ एक ब्राह्मण राहतो. तो सिद्ध समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. तो माझ्या आज्ञेने तुझे मनोरथ पूर्ण करेल. महालक्ष्मीचे वचन ऐकल्यानंतर सिद्ध समाधी जेथे राहतात तेथे राजकुमार गेला आणि हात जोडून त्याच्या समोर उभा राहिला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुला जगन्मातेने येथे पाठवले आहे ना? ठीक आहे, हे पहा, आताच मी तुझे मनोरथ पूर्ण करतो. असं म्हणून मंत्रवेत्या त्या ब्राह्मणाने मंत्रशक्तीच्या जोरावर सर्व देवतांना बोलावून घेतले. सर्व देवता हात जोडून थरथर कापत त्याच्या समोर उभे होते. तेव्हा तो ब्राह्मण त्या देवतांना म्हणाला, हे देव हो, या राजकुमाराचा यज्ञ अश्व इंद्राने चोरून नेला आहे आणि इतरत्र लपवला आहे. तेव्हा तो अश्व तुम्ही शोधून ताबडतोब आणून या राजकुमाराला द्या. तेव्हा देवतांनी तत्काळ तो घोडा मुनींच्या समोर आणून दिला आणि त्यांची आज्ञा घेऊन देवता परत निघून गेले. आपला अश्व परत मिळताच राजकुमाराने ब्राह्मणाचे पाय पकडले आणि प्रणाम करून म्हणाला, हे द्विजवर, ब्राह्मण श्रेष्ठ, कृपया माझी प्रार्थना ऐकावी. माझे पिता महाराज बृहदरथ अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान करून दैवयोगाने स्वर्गवासी झाले. तापलेल्या तेलामध्ये घालून आज देखील मी त्यांचे शरीर जपून ठेवले आहे. हे साधू श्रेष्ठ, आपण कृपया माझ्या वडिलांना जिवंत करावे. केवळ आपणच हे कार्य करू शकता. किंचितसे हसून तो ब्राह्मण म्हणाला, चला यज्ञ मंडपाकडे जाऊ, जेथे तुझ्या वडिलांचे शव ठेवलेले आहे. तेव्हा सिद्ध समाधीने अभिमंत्रित जल राजाच्या मस्तकावर शिंपडले. हे सिद्ध समाधी कोण आहेत? ब्राह्मण आहेत ते. ताबडतोब राजा सचेतन होऊन उठून बसला. त्याच्या समोर उभ्या असलेल्या ब्राह्मणाला लगेचच त्या राजाने विचारले, धर्मस्वरूप, आपण कोण आहात? त्यावेळी राजकुमाराने घडलेला सारा वृत्तांत पित्याला सांगितला. तत्पश्चात राजाने स्वतःला पुन्हा जीवन दान देणाऱ्या ब्राह्मणाला विचारले, हे ब्राह्मण, कोणत्या पुण्यकर्मामुळे आपल्याला ही शक्ती प्राप्त झाली आहे? हे ऐकल्यानंतर मधुर वाणीने तो ब्राह्मण आहे तो म्हणाला, हे राजन, प्रत्येक दिवशी
आळस न करता मी नियमितपणे गीतेच्या 12व्या अध्यायाचे वाचन करतो. त्यामुळे मला ही अलौकिक शक्ती तथा तुला जीवनदान मिळाले आहे. हे ऐकल्यानंतर राजाने सर्व ब्राह्मणांसह सिद्ध समाधीकडून 12व्या अध्यायाचे श्रवण केले. कालांतराने नियमित 12व्या अध्यायाच्या पठणाने सर्वांनाच सद्गती मिळाली. तर अशा प्रकारे महादेवांनी पार्वती देवीला भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचे महत्व समजवले आहेत. भगवद्गीता महात्म्य की जय, पद्म पुराण की जय, श्रील व्यासदेव की जय. हरी बोल.